हे बघा, या आंब्याचं झाड आहे आणि याला एक आश्चर्य गोष्ट झालेली आहे की याला सीताफळ उगम झालेले आहे. म्हणजे देवाची करणी जशी बोलतात ना, नारळात पाणी, अशी गोष्ट घडलेली आहे. इथे सीताफळ याचे इथं हे उगम झालेले आहे. ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे आणि ही गोष्ट गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासारखी बाब आहे. भिवंडी तालुक्यातील असनोली गावामध्ये एक अद्भुत अशी घटना घडलेली आहे. माझ्या पाठीमागं तुम्ही हे आंब्याचं झाड पाहू शकता. या आंब्याच्या झाडाला एक अद्भुत अशी घटना घडलेली आहे की या आंब्याच्या झाडाला आपण जर बघू शकतो की अनेक आंब आलेले आहेत, आंब्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे अनेक आंबे या ठिकाणी या झाडाला लागलेले आहेत. परंतु अद्भुत अशी आपण म्हणतोय कारण याच आंब्याच्या झाडाला एक सीताफळ आलेला आहे आणि हा जो सीताफळ आहे तो या ठिकाणी आलेला आहे. लोकांचा अनुमान आहे का या झाडाला सीताफळाची झाडाची कलम करण्यात आलेली असेल, त्यामुळे हा सीताफळ या ठिकाणी आलेला असेल. त्याचीच पडताळणी करण्यासाठी आपण या ठिकाणी आज आलेलो आहोत. आपण पाहू शकतो की हा जो सीताफळ आहे, आपण बघू शकतो की हा सीताफळ जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे आणि हा इथं चिपकवलेला नाही तर एकदम झाडालाच आलेला सीताफळ आहे. परंतु आता प्रश्न असा उपस्थित होतो की हा जो सीताफळ आहे तो या झाडाला कलम करण्यात आलेला आहे का. त्यामुळे आपण या ठिकाणी आपण पूर्ण फांदी जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण बघू शकतो की आपण हा जो सीताफळाची जी फांदी आहे ती पूर्ण या ठिकाणी तिथपर्यंत आणि तिथून दुसरी जी फांदी आहे त्या फांदीपर्यंत आहे. परंतु कुठेही आपल्याला हे दिसत नाही का हा जो याला कलम करण्यात आलेला आहे. अगदी या झाडाला आपण जर बघितलं तर 8 ते 9 वर्ष झालेली आहेत आणि 8 ते 9 वर्षामध्ये अनेक वर्ष या ठिकाणी आंबे येतात आहे. परंतु या वर्षी आपण जर पाहिलं तर एक सीताफळ या ठिकाणी आलेला आहे आणि ही अद्भुत घटना या ठिकाणी मानली जाते. परिसरात यावर पूर्णतः चर्चा पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आपण पाहू शकतो की संपूर्ण झाड जो आहे तो आंब्याने भरलेला आहे. अनेक ठिकाणी आंबे आलेले आहेत आणि दुसऱ्या फांदीला देखील आपण पाहू शकतो की या ठिकाणी आंबे आहेत, परंतु एकाच फांदीला या ठिकाणी सीताफळ आलेला आहे. तर कुटुंबियांशी आपण बातचीत करणार आहोत की नक्की हा जो आंबा आहे तो कसा या ठिकाणी किती वर्षापासून लावण्यात आलेला होता आणि सीताफळ कसं तुम्ही पाहिलं. आता सीताफळ पोरं खेळत होती. पोरं दोन तारखेला सांगायला आली 4 वाजता का दादी उठ, आपल्या आंब्याला सीताफळ आलं आहे. मी बोललो नाही, असं होणारच नाही, ते तर नाही झालेले. मग मी आलो बघायला तर याला सांगितलं, मग त्याने मग सांगितलं का चमत्कार आहे. मग सीताफळ आल्याचं तुम्हाला हे पहिल्यांदाच अनुभव आला आहे. कवदाळ कधी बघितलेलंच नाही ना, हा पहिल्यांदाच अनुभव आला ना, पहिल्यांदाच अनुभव आहे. काय वाटतं तुम्हाला हे म्हणजे कलम करण्यात आलेलं होतं चमत्कारच आहे ना. म्हणजे याला कोणतं झाडाला कलम करून एखादी दुसरी कलम काहीच नाही, कलम नाही केलेलं. या असे बाठे टाकलेलं तो हे झाले, आम्ही कलम बिलम नाही केलेलं. काय पाहिलं बेटा तू, काय पाहिलं होतं. मी सीताफळ पाहिलेला होता. कसं दिसलं तुला सीताफळ. खेळत आम्ही बघितलं सीताफळ. मग काय वाटलं तुला त्यावेळेस. मला आंब्याच्या झाडावर सीताफळ पाहिलंस तू, मग तुला काय वाटलं नक्की पहिल्यांदा पाहून. पहिल्यांदा पाहून वाटला तो आंबा असेल, ध्यानने बघितला तो सीताफळ होता. तुला वाटला ओरिजिनल आहे नकली आहे. मला नकली वाटला. काय सांगितलंस तू. मी सांगितलं आंब्याच्या झाडावरती सीताफळ आलेला आहे. दादीला सांगितलं तर दादीला वाटला खोटा आहे, तर दादी बघायला आली दादी, तर जाऊन खरा वाटला. आंब्याच्या झाडाला म्हणजे कधी कलम करण्यात आली होती का कधी काढी. काही नाही. आम्ही जर आमच्या म्हणजे परिसरामध्ये जेवढे पण फळाचे झाडं आहेत ते आम्ही जे आंबे आहेत हे आम्ही खाल्लेले म्हणजे बाठे असतात ते बाठे टाकलेले होते आणि त्यातून तो आलेला झाड आहे आणि त्या झाडाला अचानकपणे तो सीताफळ यावर्षीच लागला आहे, नाही तर 8 वर्ष जुनं जवळजवळ झाड आहे ते. म्हणजे कसं काय समजलं की. समजलं म्हणजे लहान पोरं गोट्या खेळत होते आणि त्यांना ते जाणवलं का काहीतरी वेगळं फळ आहे, म्हणून ते मला तिथे सांगायला आले का पप्पा आपल्या झाडाला सीताफळ आहे. तर मी म्हटलं सीताफळ कसं काय, तुम्ही काय जाऊन चिटकवलं आहे का काय. तर
तर मला पहिलं त्याच्यावर विश्वासच नव्हता बसत. तर आपण प्रत्यक्ष मग ते घरच्यांना सांगितलं जरा जाऊन बघा. मग ते लोक आले आणि त्यांनी बघितलं का खरोखरच त्याला आहे. तेव्हा मी दुकानातून आलो आणि मी पण प्रत्यक्ष बघितलं तेव्हा खरोखरच म्हणजे ते. आणि मुख्य म्हणजे असं का आम्ही रोज इथं बसतो तरी ते कधी आमच्या लक्षात नाही आलं का तिथे बाबा तिथे ते झाडावर ते सीताफळ आहे. इथे सगळे आमच्या लेडीज लोक बसतात, इथे कपडे वाळत घालतात. तुम्ही बघत असाल काही त्याच्या लगतच एकदम ही धुणे धुवायची म्हणजे याची कपडे वाळत घालायची दोरी आहे. तरी पण आम्हाला ते कधी लक्षात नव्हतं आलं. म्हणजे आता संपूर्ण झाडावरती आपण जर प्रत्येक फांदीवरती या ठिकाणी आंबे आलेले आहेत, एकाच फांदीवरती या ठिकाणी हा सीताफळ आहे. तर लोकांना हे माहीत पडल्यानंतर आता काय रिस्पॉन्स भेटतो? रिस्पॉन्स म्हणजे इथं खूप लोक बघायला येतात का हा नेमकी प्रकार आहे काय. तर मी तर एवढंच सांगेन का कुठल्याही प्रकारचा ज्याच्यामध्ये आपण हे नाही केलेला, कलम नाही काय नाही, तो आपण नैसर्गिक असं एक चमत्कार म्हणावा लागेल. बाकी देवाला माहीत तो काय प्रकार आहे तो. नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा आंब्याचा झाड होता आणि या आंब्याच्या झाडाला सीताफळ आलेलं आहे. आश्चर्यजनक अशी ही घटना या ठिकाणी घडलेली आहे, अद्भुत अशी ही घटना घडलेली आहे. आणि एकंदरीत यावर अनेक चर्चा देखील उपस्थित होत आहेत. कारण एखाद्या झाडाला आपण जर कलम केलं तर त्याला दुसरं फळ या ठिकाणी घेऊ शकतो असं या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. परंतु या झाडाला पटेल कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारचं आम्ही कलम केलेला नाही आहे. ही अद्भुत अशी या ठिकाणी घटना घडलेली आहे. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.